जय भीम मित्रांनो, मी देवेंद्र इंदुरकर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे बाबासाहेब 973. मित्रांनो, या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. कारण असे केल्याने हे जे तत्त्वज्ञान आहे बाबासाहेबाचे, गौतम बुद्धाचे तत्त्वज्ञान जे तुम्हाला मी वाचून सांगत आहे ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत ते पोहोचवेल. ठीक आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओला केअरफुली ऐका की नेमकं काय म्हणणं आहे बाबासाहेबांचं, गौतम बुद्धाचं. ठीक आहे, शेवटपर्यंत ऐका, तेव्हा समजेल ते. हां, तर आपलं भगवान बुद्ध आणि त्याच्या धम्माचं वाचन सुरू आहे. 3रा खंड, त्याच्यातील भाग 3रा, त्याच्यातील 3रा प्रकरण. त्याचे काही व्हिडिओ बनलेले आहेत. आता आपण समोरचा व्हिडिओ बनवूया आणि समोरचा भाग वाचूया. याच्यामध्ये काय लिहिलं आहे. भगवान बुद्धाची निब्बाण विषयक कल्पना त्यांच्या पूर्वी असलेल्या मतप्रणालीपेक्षा वेगळी होती. ठीक आहे, मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं ती वेगळी होती. आता बुद्धाची निब्बाणाविषयीची कल्पना काय ते बघा. बुद्धाच्या निब्बाण कल्पनेत 3 विचारांचा अंतर्भाव होतो. आत्म्याच्या मोक्षाऐवजी प्राण्याचे सुख हा एक विचार. मोक्षाकडे लक्ष देणे, मोक्ष नाही, माणसाचं सुख हा महत्त्वाचा, हा एक पहिला विचार. दुसरा काय, जिवंतपणी ह्या सर्व संसारात असताना मिळणारे सुख हा दुसरा विचार. आत्म्याचा मोक्ष आणि मृत्यूनंतर आत्म्याला मोक्ष मिळणे हे 2 विचार भगवान बुद्धाच्या निब्बाण कल्पनेच्या अगदी विरुद्ध आहेत, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर भगवान बुद्धाच्या निब्बाण कल्पनेतील मूल आधार असा 3रा विचार म्हणजे सदैव प्रज्वलित असणाऱ्या विकारांच्या ज्वालाग्रह निग्रह साधने. म्हणजेच विकार हे माणसाच्या मनात सतत जळत असतात आणि त्याला दुःखात ठेवत असतात, त्याचा निग्रह करणे, अशा पद्धतीचं याच्यामध्ये लिहिलेलं आहे. तर मित्रांनो, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा ही माहिती. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत यूट्यूब हे तत्त्वज्ञान पोहोचवेल. ठीक आहे. जय भीम.